नमस्कार, स्वागत आहे आपलं शिर्षी कॉर्नरमध्ये। आज आपण मस्त असे बुंदीचे लाडू बनवणार आहे। पहिल्यांदा जरी तुम्ही हे लाडू बनवणार असेल तर अगदी परफेक्ट असे लाडू तयार होणार आहेत। इथं आपण अगदी सविस्तर अशी माहिती सांगितलेली आहे, त्याचबरोबर छोट्या छोट्या ज्या टिप्स आणि ट्रिक्स असतात त्या सांगितलेल्या आहेत, त्या तुम्ही नक्की फॉलो करा। चला रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी 1.5 वाटी बेसन घेतलेलं आहे। बेसन आपल्याला चाळून घ्यायचं आहे, त्यामुळे आपल्याला बॅटर तयार करताना त्याच्यामध्ये गुठळ्या जास्त होत नाही। जर तुम्ही बेसन चाळून घेतलं नाही तर त्याच्यामध्ये गुठळ्या जास्त प्रमाणात होतात आणि त्या मोडताना जास्त टाइम लागतो, त्यामुळे बेसन नेहमी चाळून घ्यायचं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मस्त असं बॅटर तयार करून घेऊया। तर बुंदीसाठी आपल्याला थोडं सरसरीत असं बॅटर लागतं। तर इथं बघा जवळजवळ मी पाऊण वाटी पाण्याचा वापर केलेला आहे। आपण 1.5 वाटी बेसन घेतलेलं आहे, त्याच्यासाठी आपल्याला पाऊण वाटी पाणी लागलेलं आहे। इथं मी एक चिमूटभर खायचा सोडा टाकून घेतलेला आहे, जेणेकरून आपली बुंदी एकदम मोत्यासारखी गोल गोल तयार होईल। तुम्हाला जर खायचा सोडा वापरायचा नसेल तर तुम्ही इथं 2 मोठे चमचे कडकडीत गरम तेलाचं मोहन टाकून घेऊ शकता आणि त्याचबरोबर थोडं जास्त वेळ फेटायचं आहे, त्यामुळे पण आपली बुंदी ही क्रिस्पी होते। तर बघा आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी अशी हवी आहे, ज्यावेळेस आपण हे विस्करने वरती पीठ घेतो त्यावेळेस ते पडल्यानंतर डायरेक्टली आपल्या बॅटरमध्ये मिक्स होते। रिबन कन्सिस्टन्सी नको आहे, या पद्धतीने बॅटर तयार करून घ्यायचं आहे। इथं मी पुरी तळ्याच्या झाऱ्या घेतलेला आहे। तुमच्याकडे जर बुंदीचा झाऱ्या असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता। इथं आपण तेलाचं टेम्परेचर चेक करून पाहूया। तेल आपल्याला चांगलं सुरुवातीला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। जर तेल चांगलं व्यवस्थित तापलं नाही तर बुंदी ही चपटी होते, त्यामुळे तेलाचं टेम्परेचर अगदी व्यवस्थित असायला हवं। आता बघा इथं मी झाऱ्या अगदी वरती धरलेला आहे आणि त्याच्यावरती आपण पळीच्या सहाय्याने बॅटर पोअर करून घ्यायचं आहे आणि हात वगैरे हलवायची अजिबात गरज नाही। एका ठिकाणी हात कॉन्स्टंट ठेवायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला बुंदी ही तयार करून घ्यायची आहे। बुंदी तयार करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे तेलाचं टेम्परेचर अगदी कडकडीत तेल गरम करायचं आहे आणि आपल्याला बुंदी ही तळून घ्यायची आहे। तर इथं या पद्धतीने एकदा हलवून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला ही बुंदी काढून घ्यायची आहे, कारण बुंदी ही लगेच तळली जाते, त्यामुळे एका मिनिटामध्ये ही बुंदी आपली तळून तयार होते। तर पाहू शकता अगदी मस्त अशी ही बुंदी तयार झालेले आहेत। आता आपण ज्यावेळेस सेकंड बॅच तयार करतो त्यावेळेस आपल्याला झाऱ्या आहे तो व्यवस्थित असा क्लीन करून घ्यायचा आहे। तुम्ही त्याला बोटाने पुसून घेतलं तरी चालेल किंवा एखाद्या कापडाने क्लीन करून घ्या, परंतु त्याचे जे छिद्र आहेत ते व्यवस्थित असे मोकळे व्हायला हवेत, नाहीतर बुंदी ही एकसारखी तयार होत नाही। नाहीतर मग एक मोठी एक छोटी अशी बुंदी तयार होते। त्यामुळे तुम्हाला जर एकसारखी बुंदी हवी असेल तर झाऱ्या हा व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आहे। ज्यावेळेस तुम्ही सेकंड बॅच तयार करता त्यावेळेस पण तेलाचं टेम्परेचर आपल्याला व्यवस्थित चेक करूनच बुंदी टाकायची आहे आणि या पद्धतीने ही बुंदी तयार करून घ्यायची आहे। तर इथं तुम्हाला हात हलवायची गरज नाही। ज्यावेळेस तुम्ही बुंदीच्या झाऱ्याचा वापर करता त्यावेळेस तुम्हाला तिथं हलवायची गरज लागते, परंतु या झाऱ्याने अजिबात हलवायची गरज लागत नाही। तर बघा इथं मी सर्व बुंदी याच पद्धतीने तयार करून घेतलेल्या आहे। ज्यावेळेस तुम्ही झाऱ्या यूज करत असाल त्यावेळेस ते पुसून नीट घ्यायचं आहे, त्यामुळे बुंदी अशी या पद्धतीने तयार होते। तर पाहू शकता अगदी क्रिस्पी अशी ही बुंदी तयार झालेली आहे। आता आपण इथं मगजबी भाजून घेऊया। 2 मोठे चमचे मगजबी घेतलेले आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे, लो फ्लेमवरती आपल्याला मगजबी भाजून घ्यायची आहे। जर तुम्ही कच्चे टाकले तर त्याची टेस्ट एवढी छान लागत नाही, त्यामुळे लाडूमध्ये टाकताना शक्यतो या पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत। आता आपण इथं पाक तयार करून घेऊया। तर इथं मी 1.5 वाटी साखर घेतलेले आहे, त्याच वाटीने आपल्याला 1.5 वाटी पाणी घ्यायचं आहे। आपण बेसन पण 1.5 वाटीच घेतलेलं आहे, म्हणजे 1.5 वाटी बेसनसाठी 1.5 वाटी साखरेचं प्रमाण हे अगदी योग्य आहे। मस्त अशी गोडी येते। आता गॅसची फ्लेम 2 मिनिटं हाय ठेवायची आहे। जोपर्यंत आपली साखर विरघळत नाही तोपर्यंत हाय फ्लेमवरती आपल्याला साखर विरघळून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे। पाक म्हणजे आपल्याला 1 तारीपेक्षा पण थोडासा कमी असा पाक तयार करायचा, 1 तारी पाक तयार करून घ्यायचा नाही। 3 ते 4 मिनिटं झालं की आपल्याला हे या पद्धतीने दर 1-1 मिनिटाला पाक चेक करायचा आहे, कारण जर पाक लगेचच पुढं जातो, त्यामुळे आपल्याला सारखा पाक चेक करायचा आहे। तर बघा या पद्धतीने आपल्याला हे तार होते पण ती लगेच तुटली जाते, या पद्धतीने पाक हवा आहे। आता आपण ह्याच्यामध्ये इलायची पावडर टाकून घेऊया आणि हे व्यवस्थितच हलवायचं आहे आणि गॅसची फ्लेम बंद करायची आहे। गॅसची फ्लेम बंद ठेवून मग आपल्याला
बुंदी टाकून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम चालू ठेवून अजिबात बुंदी टाकायची नाही। तर मी तर गॅसची फ्लेम पूर्णपणे बंद केलेली आहे। त्याच्यानंतर बुंदी टाकून घ्यायची आहे, ती व्यवस्थित अशी हलवायची आणि आपल्याला त्याच्यानंतर गॅसची फ्लेम चालू करून बुंदीला आपल्याला चांगलं व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे। तर बघा इथं मी गॅसची फ्लेम चालू ठेवलेली आहे आणि 2 मिनटं आपण हे झाकून ठेवूया। तर बघा इथं जवळजवळ 2 मिनटं झालेलं आहे। 2 मिनटानंतर पाहू शकता इथं आपल्या मिश्रणामध्ये आणखी पाकाचं प्रमाण हे जास्त आहे, तर ते आपल्याला कमी करून घ्यायचं आहे। जर पाकाचं प्रमाण तुम्ही इथं कमी करून नाही घेतलं तर ते सेट होण्यासाठी जास्त टाईम लागतो। त्यामुळे इथेच आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम हाय करून घ्यायचा आहे आणि मिडियम हाय फ्लेमवरती आपल्याला हे याच्यातील पाक हा कमी करायचा आहे, आटवून घ्यायचा आहे। आत्ता आपण ह्याच्यामध्ये भाजून घेतलेले मगज बी टाकून घेऊया, व्यवस्थितच हलवायचं आहे। तर तुम्ही इथं पाहू शकता इथं पाक हा कमी झालेला आहे। आत्ता आपण इथं गॅस बंद करून ठेवूया आणि गॅस बंद करून झाल्यानंतर आपल्याला ह्या मिश्रणाला दर 5 मिनिटाला असं या पद्धतीने हलवून घ्यायचं आहे। त्यामुळे तो लवकर त्याच्यामध्ये पाक हा मुरला जातो आणि आपलं मिश्रण हे कोरडं होतं। तर जवळजवळ इथं मी अर्धा ते पाऊण तास हे मिश्रण ठेवलं होतं आणि या पद्धतीने हे मिश्रण आता तयार झालेलं आहे। तुम्ही बुंदी पाहू शकताय, प्रत्येक बुंदी ही सेपरेट अशी वेगळी या पद्धतीने तयार झालेली आहे आणि बुंदीमध्ये आतपर्यंत रस मुरलेला आहे। आत्ता आपण याचे लाडू तयार करून घेऊया। तर हे व्यवस्थित असं मोकळं करून घेऊया आणि आत्ता आपण याचे लाडू वळून घ्यायचे आहेत। तर अगदी सहजरित्या याचे लाडू वळले जातात। जेवढ्या साईजचे तुम्हाला लाडू हवे असतील त्याच्यानुसार तुम्ही बारीक मोठे लाडू तयार करून घेऊ शकता। इथं बघा मी मीडियम साईजचे लाडू तयार करून घेतलेले आहेत। जर तुम्हाला अगदी मऊसूत लाडू हवे असतील तर पाक हा आपल्याला 1 तारीपेक्षा कमी ठेवायचा आहे। जर तुम्ही 1 तारी पाक तयार केला तर लाडू वळण्यासाठी पण कठीण जातं आणि त्याचबरोबर एवढे मऊसूत लाडू तयार होत नाहीत। त्यामुळे पाक हा आपल्याला 1 तारीपेक्षा कमी ठेवायचा आहे। त्याचबरोबर बुंदी जर तुम्हाला क्रिस्पी हवे असेल तर त्याच्यामध्ये गरम तेलाचं मोहन टाका आणि बुंदी ही गोल हवी असेल तर 1 पिंचभर सोडा टाकायचा आहे। बुंदी तळताना आपल्याला तेल हे अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच बुंदी टाकायची आहे, नाहीतर चपटी बुंदी तयार होते। त्याचबरोबर आपलं पीठ जास्त पातळ झालं तरीही पण चपटी बुंदी तयार होते। त्यामुळे आपलं बॅटर पण व्यवस्थित असं तयार करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर बुंदी एकदा तळून झाली की दुसऱ्या वेळेस तळताना आपल्याला झाऱ्या हा व्यवस्थित असा क्लीन करूनच घ्यायचा आहे। त्यामुळे आपली मोत्यासारखी बुंदी तयार होते। तर बघा इथं अगदी मस्त असे आपले हे बुंदीचे लाडू तयार करून झालेले आहेत। तर तुम्ही पण ह्या दिवाळीला नक्की हे लाडू तयार करा, अगदी मस्त असे लाडू तयार होतात। आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्यापूर्वी बेल आयकॉनला प्रेस करा। थँक्स फॉर वॉचिंग।